नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा वापस आलेलो आपण रे न्यूमेरिकल्सच्या सिरीज मध्ये. आणि काय बघायचं आपल्याला, तर आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं क्वेश्चन नंबर 19 पर्यंतचे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केलेले होते. यानंतर आपण बघणार आहोत 20, 21 आणि 22 असे आपले 3 न्यूमेरिकल्स जे अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स होते, पेंडिंग होते, तर ते आपण सॉल्व्ह करणार आहे लेक्चर मध्ये. तर काय म्हणता मॅडम, लक्ष द्यायचं, लगेच चालू करतो. क्वेश्चन नंबर 20. ओके, क्वेश्चन नंबर 20 वाचायचं आहे. क्वेश्चनला काय आहे रे, क्वेश्चन काय आहे, ए बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युजिंग युनिफॉर्म रॉड ऑफ मास. ओके, काय एक युनिफॉर्म रॉड आहे, रॉडचा मास आपल्याला दिलेला आहे 60 ग्राम. ओके, त्यानंतर बाळांनो अँड लेंथ, रॉडची लेंथ किती दिली रे, 20 सेंटीमीटर. ओके, टू आयडेंटिकल सॉलिड थर्मोकॉल स्पियर्स ऑफ मास 25 ग्राम. दोन थर्मोकॉलचे स्पियर आहेत ज्यांचा मास आपल्याला दिलाय 25 ग्राम अँड रेडियस आहे स्पियरची किती, तर 10 सेंटीमीटर दिले. ओके, इच म्हणजे प्रत्येक स्पियरची रेडियस किती आहे, दोन पैकी दोघांची पण रेडियस किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. ऍट टू एंड्स ऑफ द रॉड, म्हणजे रॉडच्या दोन एंडवर दोन थर्मोकॉलचे स्पियर काय केलेले आहे रे, लावलेले आहे किंवा अटॅच केलेले आहे. ओके, तर काय बनलेलं आहे, डम्बेल बनलेलं आहे. आणि डम्बेलचं आपल्याला काय करायचं आहे, तर कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल when rotated about an axis passing through center and perpendicular to the length. बाळांनो क्वेश्चनला समजा पहिले, बाकीचा डाटा नंतर लिहा. ओके, काय म्हणता, एक रॉड आहे अशा प्रकारे बाळांनो, हा रॉड आहे. रॉडचा मास किती दिला रे आपल्याला, हा एक युनिफॉर्म रॉड आहे, रॉडचा मास 60 ग्राम दिलेला आहे. त्यानंतर लेंथ किती आहे रॉडची लेंथ म्हणजे इथपासून इथपर्यंतचा डिस्टन्स किती दिला रे, 20 सेंटीमीटर. येस ऑर नो. ओके, चला बाळांनो आता समोर काय करायचं आहे, तर हा झाला रॉडचा सेंटर झाला. येस ऑर नो, हो सर. ओके, त्यानंतर दोन थर्मोकॉलचे स्पियर आहेत, ते दोन्ही स्पियर कुठे जोडलेले आहेत, तर रॉडच्या दोन एंडवर आहेत. येस ऑर नो. तर हा एक स्पियर झाला थर्मोकॉलच्या आणि हा एक स्पियर झाला थर्मोकॉलचा दुसरा स्पियर. अशा प्रकारे दोन स्पियर आहेत, कुठे जोडलेले आहेत बाळांनो, बघा कुठे जोडलेले आहेत, रॉडच्या दोन एंडवर लावलेले आहेत. येस ऑर नो, हो सर. तर स्पियरची रेडियस किती दिली आपल्याला रे, 10 सेंटीमीटर. तर स्पियरची रेडियस म्हणजे इथपासून इथपर्यंत किती आहे, 10 सेंटीमीटर. हा झाला 10 सेंटीमीटर आणि इथपासून इथपर्यंत हा सुद्धा किती होणार मग, 10 सेंटीमीटर. ओके, चला बाळांनो सेंटीमीटर. आता काय म्हणत आहे, तर बघा कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे कोणाचा रे, हा जो डम्बेल बनलाय ना, एक बीच मध्ये रॉड आहे, साईडला दोन थर्मोकॉलचे स्पियर लावले आणि काय बनलेला रे, डम्बेल बनलाय. त्या डम्बेलचा काय काढायचा आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. म्हणजे पूर्ण सेटअपचा काय, पूर्ण या डायग्रामचा जो काही डम्बेल सारखा दिसत आहे, त्या डम्बेलचा काय काढायचा आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट, तर वेन रोटेटेड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू दी लेंथ. पासिंग थ्रू दी सेंटर म्हणजे डम्बेलचा सेंटर बघा आधीच दाखवलेला आहे का, हा पॉइंट म्हणजे काय झाला, डम्बेलचा सेंटर झाला. बाळांनो परपेंडिक्युलर टू दी लेंथ म्हणजे लेंथला परपेंडिक्युलर. हा चॉक कसा आहे रे, बघा हा बोट, बघा बोट कसा आहे, सरफेसला किंवा रॉडला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे, किंवा डम्बेलच्या लेंथला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. तर या ऍक्सिसच्या अबाउट काय करायचं आपल्याला, डम्बेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हा आपल्याला काढायचं आहे. ओके, तर बघा बाळांनो सगळ्यात आधी ही झाली आपली डायग्राम झाली का, समजायचं होतं काय होतं रे, एक रॉड दिलेला आहे, रॉड आहे युनिफॉर्म. त्याच्यानंतर बाळांनो रॉडच्या दोन एंडवर आपल्याला दोन थर्मोकॉलचे स्पियर लावले, तर काय बनलाय, डम्बेल बनलेला आहे बघा, बॉडी बनवायचा डम्बेल. त्याच्यानंतर बाळांनो आपल्याला करायचं काय होतं रे, तर सगळ्यांचा रॉडची लेंथ दिली आहे, स्पियरची रेडियस दिली आपल्याला. त्याच्यानंतर बाळांनो काढायचं काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा डम्बेलचा. कधी रे, डम्बेलच्या कुठे, तर सेंटर ऑफ, किंवा हा कोणता आहे रे, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर डम्बेलच्या सेंटर मधून जाणारी ऍक्सिस. आणि कशी राहणार ती ऍक्सिस, तर परपेंडिक्युलर टू दी लेंथ. म्हणजे डम्बेलच्या लेंथला ऍक्सिस कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. तर या ऍक्सिसच्या अबाउट काय काढायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. कसं काढणार बाळांनो, लक्ष द्या. आता सगळ्यात आधी आपण काय करतो रे, न्यूमेरिकल जर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तर बाळांनो सगळ्यात आधी आपण काय करणार, जस्ट अ सेकंड. ओके, माईक ठीक करावं लागते. चला आता काय करणार बाळांनो, तर सगळ्यात आधी डाटा लिहिणार. ओके, डाटा म्हणजे काय काय दिलेलं आपल्याला बघा रे, डाटा. इथून आपला आन्सर चालू होत आहे बाळांनो. डाटामध्ये काय काय दिलंय बघा. काय म्हणता रे, ए बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युजिंग युनिफॉर्म रॉड ऑफ मास. म्हणजे रॉडचा मास किती दिलाय, 60 ग्राम दिलेला आहे. ओके, तर रॉडच्या मासला यम म्हणतो. यम कोणाचा आहे, रॉडचा आहे. तर यम रॉड इज इक्वल टू किती दिलाय बाळांनो बघा रे, 60 ग्राम. 60 ग्राम इज इक्वल टू कसा लिहिणार याला, 60 इंटू 10 टू द पॉवर -3. ग्रामचा किलोग्राम करायचा, तर 10 टू द पॉवर -3 ने काय करणार, इंटू करणार. तर हा काय झाला आता, किलोग्राम मध्ये झाला. ओके, त्यानंतर समोर बघा रे, अँड लेंथ. लेंथ कोणाची आहे, तर रॉडची लेंथ दिली आहे, तर लेंथला काय करणार, यल.
कोणाच्या रॉडच्या, तर एल रॉड इज इक्वल टू काय आहे बाळांनो 20 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर झाला हा. ओके चला रे समजत आहे बाळांनो, काहीच नाही करतो, डाटा लिहितो, बाकीचं आणखी समजून सांगणार की हा जो डंबेल बनलेला आहे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येणार. ओके त्यानंतर समोर काय म्हणताय, टू आयडेंटिकल सॉलिड थर्मोकॉल स्पियर ऑफ मास, दोन स्पियरचा मास कसे दोन्ही कसे आणते आयडेंटिकल आहे म्हणते, सॉलिड थर्मोकॉल स्पियर जे आहेत ते कसे आणते आयडेंटिकल, म्हणजे जेवढा मास एका स्पियरचा राहणार दुसऱ्या बीचा मास तेवढाच राहणार आणि जेवढी रेडियस एकाची राहणार तेवढेच दुसऱ्याची राहणार, काऊन तर दोन्ही पण कशा आहेत आयडेंटिकल आहेत. ओके तर बाळांनो मास ऑफ दी स्पियर किती दिला रे MSPH म्हणजे स्पियर बाळांनो मास ऑफ स्पियर अशा प्रकारे लिहायचं. ओके इज इक्वल टू किती दिलाय बघा लवकर, मास ऑफ स्पियर 25 ग्राम दिलाय सर नो, तर 25 ग्राम इज इक्वल टू काय करणार रे ग्रामचा केजी करणार, तर 25 इंटू 10 टू द पॉवर -3 काय झाला हा किलोग्राम झाला. ओके त्यानंतर बाळांनो समोर बघा रे, अँड रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर इच म्हणते, म्हणजेच रेडियस ऑफ स्पियर इज इक्वल टू किती आहे बाळांनो 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. चला समजत आहे बाळांनो एवढा. ओके नाव आणि समोर बघा क्वेश्चन काय म्हणतात, तर कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल ओके व्हेन रोटेटेड अबाउट, म्हणजेच काय करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया टू फाइंड मध्ये काय लिहिणार बाळांनो टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे डंबेलचा मोमेंट ऑफ इनर्शियाला मी आय म्हणतो, तर आय इज इक्वल टू काय झाला बाळांनो क्वेश्चन मार्क. ठीक आहे क्वेश्चन समजला असेल भरपूरांना. काय दिलेलं आहे रे, मास दिला होता रॉडचा, रॉडची लेंथ दिली आहे, स्पियरचा रॉड, स्पियरची रेडियस, दोन स्पियर आहेत दोन्ही पण आयडेंटिकल आहेत म्हणून दोघांचा मास आणि दोघांची रेडियस कशी आहे सेम राहणार. ओके आणि काढायचं काय, तर हा रॉड आणि दोन स्पियर बनवून काय मिळून काय बनवलेला आहे डंबेल बनवलाय, तर आपल्याला डंबेलचा काय काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिसच्या होता रे, तर डंबेलच्या सेंटर मधून जाणारी ऍक्सिस आणि डंबेलच्या लेंथला कशी राहणार ते परपेंडिक्युलर राहणार. तर बाळांनो वी नो दॅट काय माहिती आपल्याला बघा रे, तर बघा बाळांनो मी हा जो काढायचा आणि त्याचाच फॉर्म्युला बनवू आपण, कसा बनवायचा बघा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया देअरफॉर किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया डंबेलचा इज इक्वल टू काय आहे कोणकोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार त्याच्या डायमीटरच्या अबाउट, येस ऑर नो, या स्पियरचा येणार जो या स्पियर साठी होणार तो या स्पियर साठी सुद्धा होणार आहे, म्हणजे आपण एकासाठी करणार आणि इंटू 2 करणार तर दोघांचा पण आपल्याला मिळणार. ओके चला तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्पियर, पहिल्या स्पियर बघा या स्पियरला बघा रे, या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कोणती ऍक्सिस, तर याची डायमीटरच्या अबाउट एक येणार. सोबत बाळांनो बघा मला माहिती आहे हा जर रॉडचा सेंटर असेल, रॉडची लेंथ किती होती रे 20 होती, तर बाळांनो सेंटर पासून स्पियर पर्यंत इथे किती झाली 10 झाली, एवढी झाली का या एंड पर्यंत 10 झाली आणि रेडियस किती आहे 10 आहे, तर बाळांनो इथपासून इथल्या डिस्टन्सला जर मी एच म्हटला तर एच इज इक्वल टू किती झाला मग 20 सेंटीमीटर झाला, सर नो. ओके कुठपासून रे सेंटर पासून, तर स्पियरच्या सेंटर पासून तर रॉडच्या सेंटर पर्यंत हाईट किती आहे किंवा डिस्टन्स किती आहे बाळांनो, तर 20 सेंटीमीटर. ओके आता काय करणार बाळांनो, वी नो दॅट आपल्याला काय माहित आहे, तर बाळांनो या स्पियर मुळे येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिसच्या भोवताल किती येणार, तर पहिला म्हणजे बाळांनो एक येणार या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार अबाउट इट्स डायमीटर. ओके तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर, येस ऑर नो. चला सगळ्या आधी काय करतो रे, तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय येणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, या ऍक्सिसच्या भोवताल रॉडचा पण येणार आणि स्पियरचा पण येणार, बट स्पियर किती आहेत तर 2 आहेत तर ट्वाइस ऑफ होणार. ओके तर बाळांनो काय करायचं आहे बघा रे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, स्पियर किती आहेत 2 आहेत तर 2 करायचा, 2 ने इंटू करायचा मोमेंट ऑफ इनर्शियाला कोणाच्या स्पियरच्या. ओके प्लस कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिसच्या भोवताल, तर पुन्हा स्पियरचा झाला, सोबत कोणाचा येणार या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा येणार, तर प्लस काय करणार रे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा बाळांनो, तर रॉडचा. लिहिलाय का आय रॉड म्हणजे काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड आणि आय काय आहे तर हा स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सर याला 2 ने इंटू का बरं केला, तर स्पियर किती आहेत बाळांनो 2 एंडवर 2 स्पियर आहेत म्हणून स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया डबल येणार आहे. ओके ट्वाइस येणार आहे. ओके चला बाळांनो हा झाला इक्वेशन नंबर 1 म्हणायला, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता काय करणार, तर आपल्याला स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि रॉडचा पण फॉर्म्युला घ्यायचा आहे, तर बट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर म्हणजे आय स्पियर इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतं रे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर अबाउट इट्स डायमीटर, पहिले काय होणार डायमीटरच्या अबाउट याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार, त्यानंतर काय करणार बाळांनो, तर याचा जो मास राहणार तो इंटू हा डिस्टन्स म्हणजे एम आर स्क्वेअर किंवा एम एच एस स्क्वेअर करणार आपण. ओके
तेव्हा तो मोमेंट ऑफ इनर्शिया राहणार आहे त्याच्या अबाउट. म्हणजे स्पिअरचं मोमेंट ऑफ इनर्शिया दोन ऍक्सिसच्या अबाउट येत आहे. कोणती कोणती? अबाउट इट्स ओन डायमीटर आणि अबाउट दे कोणते ऍक्सिस? दिस ऍक्सिस. ओके, तर किती येत आहे बाळांनो बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर अबाउट इट डायमीटर किती असते रे? फॉर्म्युलाचा आहे बाळांनो 2/5 m कोणाचा? स्पिअरचा इंटू काय होते रे? r. कोणाची? तर स्पिअरची. त्याचा काय स्क्वेअर m r स्क्वेअर. ओके, 2/5 m r स्क्वेअर झाला. प्लस बाळांनो प्लस हा झाला स्वतःच्या डायमीटरच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा? स्पिअरचा. बट बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाच्या काढायचे? आपल्या स्पिअरचा अबाउट दिस ऍक्सिस. तर या ऍक्सिसच्या अबाउट असल्या मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहणार मग? तर m कोणाचा? स्पिअरचा इंटू काय होणार रे? तर एच जो आहे हाईट किंवा हा जो एच म्हटलं ना सेंटर पासून इथपर्यंत या ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स म्हणजे एच आहे. तर एच त्याच्या काय होणार रे? स्क्वेअर होणार बाळांनो अशा प्रकारे. ओके, आणि हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर. असाच बाळांनो अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट इट्स काय रे? अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. किती असतो रे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड इज इक्वल टू 1/12 मास ऑफ रॉड इंटू लेंथचा काय असतो? लेंथ ऑफ रॉडचा काय होणार? स्क्वेअर. म्हणजे मास इंटू लेंथचा स्क्वेअर. फॉर्म्युला असतो बाळांनो काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड इज इक्वल टू 1/12 m l स्क्वेअर. बट मास कोणाचा? रॉडचा. एल बी लेंथ बी कोणाची? तर रॉडची. ओके, तर इक्वेशन 1 काय बनणार? देअरफॉर इक्वेशन 1 बिकम इम्प्लाइज दॅट. इक्वेशन 1 काय होणार? तर I इज इक्वल टू बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर किती आहे बाळांनो बघा रे इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे, स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला ठेवणार या ठिकाणी. तर 2 जसंच्या तसं बघा, 2 जसंच्या तसं. ओके, समजायचं आहे बाळांनो. थोडा क्वेश्चन जो आहे ना मोठा आहे. ओके, चला, कारण आपल्याला भरपूर सारे मोमेंट ऑफ इनर्शिया करून राहिलो आपण, फॉर्म्युला लावून राहिलो. ओके, तर समजायचं आहे आणि थोडा व्यवस्थित समजायचं आहे. चला, तर 2 जसंच्या तसं ठेवला आपण काय रे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर किती आलेला आहे बघा. हा फॉर्म्युला आहे सर नो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअरचा हा फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचा हा फॉर्म्युला आहे. ओके, दोघांची पण ऍडिशन केला तर इक्वेशन 1 म्हटलं तर जसं तसंच ऍड करा, समजून सांगतो मग. ओके, काय येणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर किती आहे? ब्रॅकेट मध्ये बघा काउंट 2 इंटू मध्ये आहे तर ब्रॅकेट मध्ये काय येणार? 2/5 मास ऑफ स्पिअर इंटू रेडियस ऑफ स्पिअर. याचा काय? रेडियसचा स्क्वेअर आहे. ओके, चला बाळांनो प्लस काय आहे समोर बघा? मास ऑफ स्पिअर इंटू काय बाळांनो? एच स्क्वेअर आहे का? एच म्हणजे काय बाळांनो? सेंटर पासून तर या ऍक्सिस पर्यंत डिस्टन्सला एच म्हटलेला. ओके, चला बाळांनो आता काय करणार समोर? तर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअरला 2 इंटू हा ब्रॅकेट मध्ये काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर आहे. प्लस कोण आहे बाळांनो? प्लस कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड आहे. आय रॉड म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड किती आहे? 1/12 m रॉड एल रॉडचा काय आहे? स्क्वेअर आहे. ओके बाळांनो, चला तर प्लस मध्ये 1/12 m रॉड म्हणजे मास ऑफ रॉड इंटू काय होणार रे? लेंथ ऑफ रॉडचा काय होणार बाळांनो? स्क्वेअर. ओके, चला समोर बघायचं पुन्हा काय करणार आहोत. तर इथे लिहितो बाळांनो बघा. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल म्हणजे I इज इक्वल टू 2 जसंच्या तसं. बाळांनो बघा या ब्रॅकेट मध्ये बघा, या ब्रॅकेट मध्ये काय दिसत आहे? मास ऑफ स्पिअर दोन्ही पण टर्म मध्ये तर कॉमन काढा. तर मास ऑफ स्पिअरला कॉमन काढला. ब्रॅकेट मध्ये काय राहिला रे? 2/5 राहिला. 2/5 इंटू रेडियस ऑफ स्पिअरचा काय आहे? तर स्क्वेअर आहे. प्लस मध्ये काय रे? एच स्क्वेअर राहिला. येस सर नो? हो सर. प्लस बाळांनो इकडे कोण आहे रे? 1/12 ब्रॅकेट कम्प्लीट करून टाकायचं कॉमन काढल्यानंतर. ओके, 1/12 मास ऑफ रॉड. ओके, मास ऑफ रॉड इंटू लेंथ ऑफ रॉडचा काय आहे बाळांनो? स्क्वेअर आहे. ओके, इथपर्यंत समजलं असेल तर आता व्हॅल्यू पुट करायच्या सगळ्याच व्हॅल्यू आहेत. स्पिअरचा मास आहे, स्पिअरची रेडियस आहे, एच किती येणार रे? तर सांगितलं बाळांनो डायग्राम मध्ये 20 काउंट इथपासून इथपर्यंत 10 आहे आणि इथपासून इथपर्यंत 10 आहे तर 20 झालं. ओके, त्यानंतर 1/12 तर जसं तसं मास ऑफ रॉड पण आहे आणि लेंथ ऑफ रॉड आहे. सगळ्याचे व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. आपण काय करणार? कॅल्क्युलेशन करणार आणि आपल्या क्वेश्चन संपल्या. तर बाळांनो डायग्राम बघून घ्या, कारण मी डायग्रामला मिटवत आहो. का बरं बाळांनो? कारण बाळांनो माझ्याकडे कॅल्क्युलेशनला जागा उरणार नाही. ओके, चला तर मिटवतो डायग्रामला. तुम्ही कुठेतरी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा याला फेअर मध्ये किंवा रफ मध्ये कुठेतरी काढून ठेवा. ओके, चला आता काय करणार रे? बस कॅल्क्युलेशन करायचं आहे बाळांनो आणि संपला आपला न्यूमेरिकल हवाला. ओके, चला तर काय करणार? फॉर्म्युला समजला असेल सगळ्यांना. ठीक आहे, जर नाही समजत आहे बाळांनो तर एकदा पुन्हा रिपीट बघा काय केलेलं आहे ते समजून जाणार. ओके, चला. ओके, अशा प्रकारे आता काय करणार आहोत बाळांनो बघा. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच I इज इक्वल टू काय आहे बाळांनो बघा? 2 जसंच्या तसं इन ब्रॅकेट इंटू मध्ये 2 इंटू मध्ये काय बाळांनो? मास ऑफ स्पिअर. स्पिअरचा मास बघा, मास ऑफ स्पिअर 25 × 10⁻³ kg. आपण SI युनिट मध्ये काढणार आहोत. कशामध्ये काढणार आहोत?
एसआय युनिट मध्ये आन्सर काढणार तर मास ऑफ स्फिअर एसआय युनिट काय केजी आहे, केजी मध्ये घ्यायचं तर किती आहे 25 × 10⁻³ केजी. तर काय होणार रे 2 जसंच्या तसं इंटू मास ऑफ स्फिअर आहे मॅडम फॉर्म्युल्यामध्ये, तर किती आहे 25 × 10⁻³ युनिटला लिहायचं नसते फिजिक्स मध्ये, युनिट सगळ्यात शेवटी लिहायचं कॅल्क्युलेशन झालं तर युनिट लिहत गेलं प्रत्येकाचा. तर बाळांनो झाला मग तुम्ही कन्फ्युज भरपूर जास्त होणार, तर युनिट लिहायचं नाही. ओके, युनिट सगळ्यात शेवटी कॅल्क्युलेशन केल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाचे युनिट लिहून टाकायचं केजी मीटर स्क्वेअर एसआय युनिट आहे. ओके, चला बाळांनो लिहिला मास ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेट जसंच्या तसं द्या, इथं ब्रॅकेट दिला हो सर, मग 2/5 जसंच्या तसंच राहणार आहे सर नो. ओके, 2/5 जसंच्या तसं राहणार इंटू मध्ये कोण आहे बाळांनो, इंटू मध्ये रेडियस ऑफ स्फिअर, स्फिअरच्या रेडियसचा काय आहे स्क्वेअर आहे, तर स्फिअरची रेडियस कुठे आहे बाळांनो 10 सेंटीमीटर आहे, त्याचा काढणार स्क्वेअर, तर 10 × 10⁻² चा काढणार स्क्वेअर होणार. ओके, तर इंटू मध्ये काय आहे 10 × 10⁻², याचा काय रेडियसचा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर करायचा बघा. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट आलेला आहे. ओके, चला बाळांनो समोर कोण आहे रे प्लस, प्लस आहे तर प्लस लिहा, प्लस याचा स्क्वेअर, एच किती होता बाळांनो सांगितलं होतं डायग्राम मध्ये किती होता 20 × 10⁻². ओके, तर काय होणार आहे 20 × 10⁻² चा काय होणार बाळांनो स्क्वेअर होणार. झाला का ब्रॅकेट कंप्लीट झाला, कारण हा ब्रॅकेट बघा याचा स्क्वेअर लिहिला की ब्रॅकेट कंप्लीट झाला आहे सर नो. त्यानंतर प्लस किती आहे समोर 1/12, तर प्लस 1/12 इंटू मास कोणाचा आहे बाळांनो रॉडचा, रॉडचा मास किती आपल्याकडे 60 × 10⁻³ केजी आहे, तर लिहा 60 × 10⁻³ झाला का हो सर. ओके, आता काय करणार समोर इंटू काय रॉडच्या जे लेंथ आहे त्याचा स्क्वेअर इंटू मध्ये, तर रॉडची लेंथ किती आहे बाळांनो 20 × 10⁻² होणार स्क्वेअर होणार, तर इंटू मध्ये 20 × 10⁻² चा काय होणार आहे स्क्वेअर होणार. लिहिला बाळांनो अशा प्रकारे. चला आता काय करायचं आहे तर देअरफॉर कॅल्क्युलेशन करायचं आहे, करा आता बस कॅल्क्युलेशनच करायचं आहे. पूर्ण व्हॅल्यू लिहून झालेले आहेत बघा, या इक्वेशन मध्ये पूर्ण व्हॅल्यूज लिहिले आपण. आता काय करायचं कॅल्क्युलेट करायचं, आणि कसं करायचं बघा, विदाउट लॉग टेबल कसं करायचं आहे काहीच नाही. पॉवर ज्यांना पॉवरला मॅनेज करता येतो ना त्यांचा पॉवर आहे, मायनस असेल तर पॉईंट कुठे जाणार, प्लस असेल तर पॉईंटला कुठे शिफ्ट करायचं, बस एवढंच आहे. ओके, तर बाळांनो बघा 2 × 25 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू किती झालं रे 25 × 2 = 50 × 10⁻³ जसंच्या तसं ब्रॅकेट मध्ये. ओके, 2/5 जसंच्या तसं 2/5 इंटू मध्ये बाळांनो 10 चा स्क्वेअर किती होणार आहे 10 चा स्क्वेअर आहे तर 100 इंटू 10⁻² चा स्क्वेअर करणार 10⁻⁻4. काउंट तर एखाद्याचा पॉवरचा पॉवर असेल तर पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 2 म्हणजे -4 झाले, बरोबर आहे हो सर. प्लस मध्ये काय करणार तर 20 चा स्क्वेअर म्हणजे 400 झाला इंटू 10⁻⁻4. कसा आला रे 20 चा स्क्वेअर इंटू 10⁻² चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ झाला. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. प्लस बाळांनो हे सगळे इंटू मध्ये इकडे. चला तर 12 × 12 डिवाइड 60 आणि 12 मध्ये भाग जातो कितीचा 5 चा, तर 12 × 5 = 60 झाले. राहिला काय मग 5 × 10⁻³ राहिले यस और नो इंटू 20 चा स्क्वेअर 400 × 10⁻² -4 होणार, सॉरी -4. कसं झालं रे 10⁻² चा स्क्वेअर किती झाला 10⁻⁴ झाला. समजली काय स्टेप समजली. आता समोर बघा काय करतो पुन्हा, तर देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 50 × 10⁻³ अगेन जसंच्या तसं इन ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये काय करतो बघा 100/5 म्हणजे किती झाला रे 20 झाले सर. 20 दुने किती झाले 20 इंटू इथं 2 होते वर, तर 20 दुने 40 झाले इंटू 10⁻⁴ जसंच्या तसं प्लस काय आहे 400 आहे 400 आहे इंटू 10⁻ किती आहे -4. ब्रॅकेट कंप्लीट झाला हा. ओके, प्लस बाळांनो बघा हे सगळेचे सगळे इंटू मध्ये आहेत, तर 10⁻³ इंटू 10⁻⁴ किती झाला रे a⁻m इंटू a⁻n असेल तर a⁻ होते m + n होते बाळांनो. तर पॉवरची काय होते इंटू मध्ये असेल तर पॉवरची होणार ऍडिशन म्हणजे -3 + -4 म्हणजे किती झाले -7. 10 चा पॉवर किती झाला तिकडे -7 झाला बाळांनो. तर काय करणार 5 × 400 म्हणजे 520, 5 × 400 म्हणजे 2000 होणार आहे सर नो. 1 2 520 म्हणजे 2000 झाले का. 400 × 5 म्हणजे किती झाले रे 2000 झाले, बरोबर आहे. इंटू 10⁻⁻7 हे कसे आले सांगितलं, आता तिथे फॉर्म्युला लिहिला बरोबर आहे हो सर. आता काय करणार बाळांनो काय यांच्या दोघांमध्ये बघा 10⁻⁴ इथे बी आहे इथे बी आहे, तर 10⁻⁴ ला काय घेतो कॉमन काढतो, तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 50 × 10⁻³ इंटू 10⁻⁴ कॉमन काढला राहिला काय रे 40 + 400 म्हणजे किती झाले बाळांनो 440 झाले. लिहू का डायरेक्ट हो सर 440. काउंट एक स्टेप कमी वाढत जाणार ना आपण एक करत राहणार, बरोबर आहे.
10⁻⁴ ला कॉमन राहिला काय 40 प्लस 400 राहिला. 40 प्लस 400 म्हणजे 440 झाले, बरोबर आहे. प्लस बाळांनो इकडे कोण आहे रे समोर 2000 आहे इंटू 10⁻⁻7. ओके, आता काय करणार बघा, चला 440 इंटू काय आहे 50. आता इथे काही राहिलेलं आहे काय ब्रॅकेट मध्ये, नाही तर हा ब्रॅकेट कसा इंटू मध्ये आता इंटू लिहा डायरेक्ट, समजला का. हो सर. तर काय होणार -3 -4 म्हणजे -7 होणार. तर इज इक्वल टू 50 इंटू किती आहे रे 440 इंटू 10⁻⁻3 -4 म्हणजे -7 प्लस समोर बोला 2000 इंटू 10⁻⁻7. चला बाळांनो यांचा गुणाकार करायचा, कसा करणार. तर बाळांनो 5 न गुणाना 2 झिरो लावून टाका, बस खतम आहे. इथला झिरो साईडला ठेवा, 2 झिरो लावायचेच आहे. एखादी नंबर येणार कोणा 5 इंटू 44 5 × 20 चे 0 आजच्याले 2 5 × 20 आणि 2 22 झाले. 5 इंटू 44 म्हणजे किती झाले 220. 1 2 म्हणजे 2 झिरो राहिले होते, 2 झिरो झाले का, समजला का बाळांनो. गुणाकार कसा केला इंटू 10⁻⁻7 प्लस 2000 इंटू 10⁻⁻7. बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन्ही पण एकमेकांसोबत प्लस करायचे, ऍडिशन करायचे आणि 10⁻⁻7 दोघांमध्ये पण आता कॉमन काढायचा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया होता, तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 10⁻⁻7 ला कॉमन काढणार आपण, तर आला काय 22,000 म्हणजे 22,000 झाले. येस ऑर नो. काय करला प्लस 2000 इंटू 10⁻⁻7 ला काय केला रे कॉमन काढला. चला 22,000 प्लस 2000 म्हणजे किती झाले रे बाळांनो. तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू किती झाला 24,000 इंटू 10⁻⁻7. हा कशामध्ये आला उत्तर केजी मीटर स्क्वेअर मध्ये. ओके, जर तुम्हाला सीजीएस युनिट मध्ये पाहिजे तर हा आपला एसआय युनिट मधला आन्सर झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, डंबेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता बाळांनो. हा जो आपण डंबेल काढला होता ना त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा. जर याला तुम्हाला कशामध्ये काढायचं आहे ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये काढायचं तर 10⁻⁻7 राहणार नाही. काऊन, तर ग्राम म्हणजे किती झाला रे 10⁻⁻3. केजीचा ग्राम करायचा आहे तर 10⁻⁻3 होणार. आणि बाळांनो मीटर स्क्वेअरचा तुम्हाला सेंटीमीटर स्क्वेअर करायचा तर किती होणार 10⁻⁻4. -3 -4 -7 म्हणजे किती झाला बाळांनो. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल इज इक्वल टू 24,000 कशामध्ये येणार हा केजीचा काढणार ग्राम, मीटर स्क्वेअरचा काढणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. हा बी बरोबरच आहे, तो बी बरोबरच आहे, दोन्ही पण आपण डिफरंट युनिट मध्ये काढलेले आहेत. ओके, हा एसआय युनिट मध्ये ऑलवेज तुम्ही एसआय युनिट मध्येच काढायचा, कारण तर सीजीएस युनिट मध्ये आपण प्रेफर करत नाही. ओके, चला बाळांनो त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रे नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. तर या क्वेश्चनला मिटवतो बाळांनो आणि नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला चालू करायचं आहे. ओके, चला स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आवश्यक असेल तर. चला तर बाळांनो त्यानंतरचा जो आपला क्वेश्चन आहे रे क्वेश्चन नंबर 21. ओके, चला बाळांनो काय म्हणत आहे क्वेश्चन बघायचं आहे, समजायचं आहे. A flywheel used to prepare earthenware pots is set into rotation at 100 rpm. ओके, चला रे इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क. म्हणजे जो काही फ्लायव्हील यूज केलेला आहे तो कसा आहे रे डिस्कच्या फॉर्म मध्ये ऑफ मास कितीला आहे मास 10 kg अँड रेडियस किती आहे तर 0.4 मीटर. A lump of clay of mass 1.6 kg falls on it and adheres to it at a certain distance x from the center. Okay, calculate x if the wheel now rotates at 80 rpm. तर बाळांनो बघा क्वेश्चन वाचला असेल, समजला नसेल समजून सांगतो, बघायचं. ओके, ए फ्लायव्हील यूज टू प्रिपेअर अर्थनवेअर पॉट्स म्हणजेच काय होते बाळांनो, तुम्ही बघितलं असेल रे कुंभार काय करतात तर मडके बनवतात किंवा भांडे बनवतात, मातीचे भांडे. ओके, तर फ्लायव्हील म्हणजे त्यांच्याकडे बघा एक चक्का असतो, चक्क्याला घुमवतात, गोल गोल घुमवतात स्पीडने आणि काय करतात त्याच्यावर माती ठेवतात आणि त्याच्यापासून भांडे बनवतात. तर तोच आहे बाळांनो, तोच. ओके, म्हणत काय तर फ्लायव्हील म्हणजे तो चक्का झाला जो कुंभार वापरतात, तो वाला काय करताय यूज करताय त्याला कशासाठी तर मातीपासून भांडे बनवतो, त्याला आपण अर्थनवेअर म्हणतो. पॉट्स म्हणजे भांडे होते मातीपासून बनणारे भांडे. त्याला काय केलं चक्क्याला रोटेशन मध्ये सेट केला, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे इनिशियल फ्रिक्वेन्सी 100 rpm आहे का बाळांनो. तर लिहायचं डाटा लिहायचा किती फ्रिक्वेन्सीवर रोटेट होतोय बाळांनो. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे एन किंवा एफ. तर एन इज इक्वल टू किती दिला आपल्याला 100 rpm आहे का बाळांनो. हो सर. ओके, त्याला आपला रोटेशन पर सेकंड मध्ये केला तर 100 डिवाइडेड बाय काय होणार रे 60. हा काय झाला बाळांनो rps. ओके, त्यानंतर इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क म्हणजे जो फ्लायव्हील आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे रे डिस्कच्या फॉर्म मध्ये. मास किती आहे फ्लायव्हीलचा तर 10 kg. तर मास किती आहे एम ऑफ कोण फ्लायव्हील, तर मास ऑफ फ्लायव्हील म्हणजे असा लिहितो एम फ्लाय इज इक्वल टू किती दिलाय बाळांनो 10 kg आहे. सर नो. ओके,
त्यानंतर अँड रेडियस, रेडियस किती आहे बाळांनो, रेडियस म्हणजे आर, कोणाची, फ्लायव्हीलची रेडियस इज इक्वल टू किती दिले रे, 0.4 मीटर. ओके, समोर बघायचं आता काय करणार, ए लंप ऑफ क्ले, म्हणजे आता जो फ्लायव्हील होता, आपण त्या फ्लायव्हील वर माती किंवा क्ले ठेवणार तेव्हाच त्याच्यापासून काय बनणार, भांडे बनणार ना. तर बाळांनो लंप ऑफ क्ले म्हणजे काहीतरी क्लेचा जो गोळा होता त्याला काय करायचं आपण ना, लंप ऑफ क्ले, त्याचा मास किती आहे, लंप ऑफ क्ले म्हणजेच जो काही आपण मातीचा जो काही गोळा वापरणार आहोत भांडे बनवण्यासाठी त्याचा मास किती दिला रे, 1.6 kg म्हणजेच मास ऑफ क्ले, CLAY, एम क्ले, कोणाचा मास आहे, क्लेचा मास आहे, किती आहे बाळांनो, 1.6 kg. चला समोर बोला, फॉल्स ऑन इट म्हणजे त्या व्हील वर काय केला, लंप ऑफ क्ले आपण ठेवला ऑन इट अँड adheres to it at a certain distance x, म्हणजे किती डिस्टन्स वर आहे बाळांनो, फ्रॉम द सेंटर म्हणजेच फ्लायव्हीलच्या सेंटर पासून. फॉर एक्झाम्पल बाळांनो हा समजा रे हा चक्का आहे, जो कुंभार वापरतात तो वाला चक्का, त्याला फ्लायव्हील म्हटलं आपण. फ्लायव्हीलचा सेंटर हा झाला बाळांनो, फ्लायव्हील जो आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये बाळांनो, डिस्कच्या फॉर्म मध्ये अशा प्रकारे. ओके, या चक्क्यावर काय हा झाला त्याचा सेंटर झाला बाळांनो. आणि काय म्हणते, सेंटर पासून एक्स डिस्टन्स वर काय ठेवलाय, सेंटर पासून तर एक्स डिस्टन्स वर, म्हणजे एक्स डिस्टन्स हा एवढा डिस्टन्स झाला, एक्स डिस्टन्स, या एक्स डिस्टन्स वर काय तर क्ले आहे. ओके, क्ले टाकलेला आहे. त्यानंतर बाळांनो म्हणत काय रे, सर्टन डिस्टन्स एक्स फ्रॉम द सेंटर. ओके, कॅल्क्युलेट एक्स म्हणजे काय करायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. कधी बाळांनो, इफ द व्हील नाव रोटेट्स ॲट 80 RPM, म्हणजे दुसरी. ओके, पहिली जी फ्रिक्वेन्सी होती याला N1 म्हणा, दुसरी फ्रिक्वेन्सी म्हणजे N2 इज इक्वल टू किती आहे बाळांनो, 80 RPM म्हणजे रोटेशन पर मिनिट इज इक्वल टू 80 इंटू 10, सॉरी 10 नाही रे, 80 डिवायडेड बाय किती होणार, 60. 80 डिवायडेड बाय 60 हा काय झाला, RPS, रोटेशन पर सेकंड. ओके, चला तर काढायचं काय आपल्याला, टू फाइंड डिस्टन्स काढायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा, कॅल्क्युलेट एक्स म्हणजेच एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, काय काढायचं आहे बाळांनो, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, चला रे क्वेश्चन समजला का, एक फ्लायव्हील आहे, फ्लायव्हीलच्या सेंटर पासून एक्स डिस्टन्स वर क्ले आहे. ओके, तर आपल्याला काढायचं काय बाळांनो, हा जो एक्स जो आहे तो किती आहे, वो कधी, जेव्हा पहिल्या वेळेस जेव्हा आपण क्ले नाही टाकला तेव्हा याची फ्रिक्वेन्सी किती होती रे, 100 RPM. जेव्हा क्ले टाकत आहोत व्हील वर तेव्हा फ्रिक्वेन्सी किती होत आहे, 80 RPM. तर 80 RPM झाल्यानंतर आपल्याला हा डिस्टन्स जो आहे तो किती राहणार, म्हणजे फ्रिक्वेन्सी जर 100 वरून 80 वर येत आहे तर क्ले जो आहे तो किती डिस्टन्स वर असणार, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची. ओके, चला तर वी नो दॅट, सोल्युशन चालू करता बाळांनो, वी नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए फ्लायव्हील काय होणार बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शियाचा कॉन्सेप्ट वापरणार, कारण आपल्याला मास दिलेला आहे. ओके, आणि डिस्टन्स काढायचा आहे. तर काय करणार बाळांनो, बघा रे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए फ्लायव्हील किंवा व्हील किंवा डिस्कच्या फॉर्म मध्ये म्हटलंय, सर नो. तर बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया FLY म्हणजे फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय होणार आहे, काय म्हणत आहे, फ्लायव्हील जो आहे तो डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे, डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजेच बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कोणासाठी लागणार, तर डिस्क वालाच लागणार आहे. सर नो, तर किती असतो, 1/2 mr² असतो, सर नो. आणि आपल्याकडे मास पण आहे, रेडियस पण आहे फ्लायव्हीलचे, तर m फ्लाय r फ्लाय, त्याचा काय होणार बाळांनो, r चा स्क्वेअर. ओके, चला तर काय केलं बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील इज इक्वल टू 1/2 mr². ओके, त्यानंतर बाळांनो हा झाला फ्लायव्हीलचा झाला, बट आपण क्ले टाकल्यावर काय येणार, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर याला एक काम करतो, फ्लायव्हीलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला I1 म्हणतो. आणि आता काय केलं, फ्लायव्हील वर आपण क्ले टाकलाय तेव्हाचा मोमेंट ऑफ, म्हणजे जेव्हा क्ले टाकला तेव्हाचा मोमेंट ऑफ इनर्शिया, एक काम करा, I1 ला कॅल्क्युलेट करून घेतो. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील I1 इज इक्वल टू काय होणार बाळांनो, 1/2 इंटू मास ऑफ फ्लायव्हील किती आहे रे, 10 kg आहे, तर इंटू 10 इंटू रेडियस म्हणजे किती आहे बाळांनो, 0.4, तर 0.4 चा काय होणार, स्क्वेअर होणार. ओके, चला हे SI रेट मध्ये दिले होते म्हणून काही करण्याची गरज नव्हती बाळांनो. 10/2 म्हणजे 5 झाले, तर 5 इंटू बाळांनो 0.4 चा स्क्वेअर किती होणार रे, 0.16 होणार. 0.16 इंटू 5 म्हणजे 16 पंचे 80 म्हणजे 0.8 होणार. ओके, 6 पंचे 30 चे 0 हातच्या 3 5 1 5 आणि 3 8 म्हणजे 0.8. हा काय झाला रे, मोमेंट ऑफ इनर्शिया झाला, kg मीटर स्क्वेअर, kg मीटर स्क्वेअर. कोणाचा झाला बाळांनो, हा फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. ओके, चला आता काय केलं आपण, फ्लायव्हील वर लंप ऑफ क्ले टाकला तेव्हा काय करायचं आहे, तर बाळांनो बघा रे, नाव फ्लायव्हील वर आपण लंप ऑफ क्ले टाकला तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया जो येणार त्याला I2 म्हणतो. I2 इज इक्वल टू होणार, तर फ्लायव्हीलचा तर आहे बट क्लेचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार, तर काय होणार मग I1 होणार. I1 म्हटलं आपण फ्लायव्हीलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला, आणि क्लेचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, तर प्लस मध्ये कोण येणार, क्लेचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मास ऑफ क्ले आणि त्याचा डिस्टन्स म्हणजे काय रे, इंटू मध्ये x², मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर झाला क्ले साठी, सर नो. हो सर,
आपण काय करायचं आहे बाळांनो, तर आपल्याला I1 ची व्हॅल्यू माहिती आहे, फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, आपल्याला काढायचं कोणाचं आहे बाळांनो, हा एक्सचा स्क्वेअर काढायचा, मास ऑफ क्ले पण माहिती आहे आपल्याला. I2 माहिती आहे का? नाही, I2 माहितच नाही. I2 काय आहे, तर क्ले टाकल्यानंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, सर नो. तर आपल्याला काय करायला लागेल, बाय युझिंग, याला एक काम करतो, इक्वेशन नंबर 1 म्हणतो. ओके, इक्वेशन नंबर 1 काय होणार बाळांनो, बाय युझिंग आपल्याला दिलेलं काय, फ्रिक्वेन्सी चेंज होताना दिलेली आहे, सर नो. 100 RPM वरून किती वर जात आहे, N1 जी होती ते 100 RPM होती, N2 किती आहे, फ्रिक्वेन्सी काय होते 80 RPM वर येत आहे, बरोबर आहे. तर बाळांनो काय करणार रे, बाय युझिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम बाय युझिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. बाळांनो काय होणार रे, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू काय होणार, I2 ओमेगा 2. सर I1 काय आहे, तर कोणाची होते बाळांनो, जेव्हा क्ले नव्हता टाकला तेव्हा काय होता, फक्त फ्लायव्हील होता, तर फक्त फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I1 झाला. I2 काय रे, जेव्हा फ्लायव्हील वर आपण क्ले टाकला तेव्हाचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय झाला, I2. ओमेगा 1 म्हणजेच क्लेच्या आधीची अँगुलर व्हेलॉसिटी आणि ओमेगा 2 म्हणजेच क्ले टाकल्यानंतरची अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, आता आपल्याला माहिती आहे ओमेगा म्हणजे काय, ट्वाइस पाय इंटू फ्रिक्वेन्सी. तर लिहा मग I1 इंटू काय होणार, ट्वाइस पाय N1 झाला, पहिली फ्रिक्वेन्सी, पहिली वाली 100 RPM वाली, इज इक्वल टू I2 जसंच्या तसं ओमेगा 2 ला कसं लिहिणार, ट्वाइस पाय N2. ओके बाळांनो, मला कोण पाहिजे, I2 ची व्हॅल्यू पाहिजे, तर ट्वाइस पाय N2 ला इकडे आणतो, डिवाइड मध्ये जाणार. तर देअरफॉर I2 इज इक्वल टू काय होणार रे, I1 इंटू ट्वाइस पाय N1 आहे बाळांनो. बघा इथे आहे का, पहिलेच हा ट्वाइस पाय N2 कुठे जाणार, डिवाइड मध्ये जाणार, ट्वाइस पाय N2, ट्वाइस पाय काय झाले, कॅन्सल. तर I2 इज इक्वल टू काय राहिलाय बाळांनो बघा, तर देअरफॉर I2 इज इक्वल टू काय राहिलेलं आहे रे, I1 इंटू N1 बाय N2. तर I1 इंटू N1 बाय N2. तर देअरफॉर I2 इज इक्वल टू, I1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे बाळांनो, किती आलेली आहे रे, 0.8. तर 0.8 इंटू N1 आपल्याकडे 100 होता, N2 80 होता, तर 100 डिवायडेड बाय 80. सर आरपीएम मध्येच घेतले सर तुम्ही, आरपीएस वाली व्हॅल्यू नाही घेतला, 60 वाली. तर 60 त्याच्या बी राहणार, 60 त्याच्या बी राहणार, 60 काय होणार, कॅन्सल होणार. तर मी लिहिलंच नाही मग, तर काय झालं, 0 0 कटला, 10/8. हा चला रे, 0.8 डिवाइड बाय 8 म्हणजे 0.1 इंटू 10, 0.1 इंटू 10 म्हणजे I2 ची व्हॅल्यू किती झाली रे, 0.1 इंटू 10 म्हणजे 1. तर I2 इज इक्वल टू काय आला रे, 1 kg मीटर स्क्वेअर. ओके, आता काय करायचं, तर I2 ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 मध्ये, I2 I1 ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 मध्ये. तर देअरफॉर इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट I2 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, 1 आहे. तर 1 इज इक्वल टू I1 किती आपल्याकडे 0.8. तर 0.8 प्लस मास ऑफ क्ले किती आहे बाळांनो, 1.6 इंटू एक्स स्क्वेअर होणार आहे, सर नो. तर 1.6 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 1.6 एक्स स्क्वेअर झाला. ओके चला, तर देअरफॉर 1 0.8 इकडे प्लस मध्ये, तिकडे आला तिकडे प्लस मध्ये, इकडे आला मायनस, तर 1 मायनस 0.8 इज इक्वल टू 1.6 एक्स स्क्वेअर. तर 1 मधून 0.8 काढला तर आला किती रे, 0.2 इज इक्वल टू 1.6 एक्स स्क्वेअर. तर बाळांनो देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, 0.2 डिवायडेड बाय 1.6. 0.2 डिवायडेड बाय 1.6 म्हणजे काय होणार बाळांनो, 1/8 होणार, इज इक्वल टू किती झाला रे, 1/8 झाला. तर बाळांनो एक्स चा स्क्वेअर किती आला मग, 1/8 आला. तर देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती होणार रे, 1/√8. ओके, मीटर मध्ये राहणार. आणि हे कोणाची व्हॅल्यू काढली बाळांनो आपण, तर एक्स ची व्हॅल्यू काढलेली आहे. आणि अशा प्रकारे आपला हा जो न्यूमेरिकल आहे, अगेन ह्याला आपण काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. ओके चला बाळांनो, शेवटचा न्यूमेरिकल बाकी आहे रे, क्वेश्चन नंबर 21 झालेला आहे. एक शेवटचा न्यूमेरिकल 22 आपण बघणार आहोत. चला बाळांनो, हा आपला लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 22. ओके, आपले जे न्यूमेरिकलची सिरीज होती त्यामधला सगळ्यात लास्ट क्वेश्चन आहे, न्यूमेरिकल आहे लास्ट 22 नंबरचा जो आपला अनसॉल्व्ड क्वेश्चन होता तो. ओके, तर बाळांनो क्वेश्चन नंबर 22 काय म्हणतात रे, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अँड ऑब्जेक्ट रोल्स डाऊन along an incline that rises by 3 units in every 5 units. The object gains a speed of √10 मीटर पर सेकंड. क्वेश्चनला वाचायचं आहे बाळांनो. ओके, मी डाटा लिहितो बघा, काय म्हणत आहे डाटा. चला रे, तर काय म्हणत आहे, एक ऑब्जेक्ट आहे, काय करताय, रोल डाऊन करताय अलाइन अँड इन्क्लाइन. म्हणजेच बाळांनो अशा प्रकारचा इन्क्लाइन प्लेन आहे, या इन्क्लाइन प्लेन वर ऑब्जेक्ट काय करताय रे,
रोल डाऊन करत आहे. ओके चला, तर हा इन्क्लाइन प्लेन आहे, तर हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन झाला. ऑब्जेक्ट जो आहे तो इथे आहे, समजा काय करताय तो रोल करताय, इकडे येत आहे. ओके, रोल करताय म्हणजे असं फिरत फिरत इकडे येणार, कुठून ए पॉईंट कडून बी पॉईंट कडे. बघा बाळांनो, मी रोलिंग मोशन शिकवला होता, त्यावेळेस सांगितलं होतं रे की कशा प्रकारे ऑब्जेक्ट जो आहे तो इन्क्लाइन प्लेन वर रोल करते ते सांगितलं होतं. बरोबर आहे. चला बाळांनो, इथे हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन होते, हे काय होते रे, हाईट होती. बरोबर आहे. चला, तर समोर काय होतं बाळांनो, इथे काय होता, डिस्प्लेसमेंट होता. याला काय म्हटलं होतं आपण, यस चा डिस्प्लेसमेंटचा कॉस थिटा होता. हा काय होता रे, डिस्प्लेसमेंटचा म्हणजे यस साइन थिटा. बरोबर आहे. चला, आता म्हणत काय बाळांनो क्वेश्चन, तर काय म्हणत आहे रे, अलॉंग अँड इन्क्लाइन दॅट राइजेस बाय 3 युनिट्स. म्हणजे बाळांनो राईज किती करता किंवा हाईट किती राहू शकत आहे, त्याचे 3 युनिट राहत आहे इन एव्हरी 5 युनिट्स. म्हणजेच बाळांनो याचा अर्थ काय होतो रे, की इन्क्लाइन प्लेन वर जर तुम्ही 5 युनिट्स घेतले तर हाईट किती जात आहे, 3 युनिट. म्हणजेच हाईट अपॉन काय आहे, डिस्प्लेसमेंट, किंवा हाईट आणि डिस्प्लेसमेंटचा रेशो किती आहे, तर 3/5 दिलेला आहे आपल्याला. ओके चला, आणि आपल्याला माहिती आहे हाईट इज इक्वल टू काय होते रे, डिस्प्लेसमेंटचा साइन कंपोनंट म्हणजे यस साइन थिटा. ओके चला बाळांनो, आता काय समजायचं समोर बघा. आणि सोबत सोबत म्हणत काय रे, द ऑब्जेक्ट गेन्स ए स्पीड ऑफ, ऑब्जेक्टची स्पीड किती दिले रे, v इज इक्वल टू, बोला बाळांनो, √10 मीटर पर सेकंड. ओके, त्याच्यानंतर बाळांनो याचा अर्थ काय होता रे, की ऑब्जेक्ट जो आहे तो रोल डाऊन अलॉंग अँड इन्क्लाइन प्लेन दॅट राइजेस. म्हणजे जो इन्क्लाइन प्लेन आहे तो राईज जर होत असेल तर काय होते बाळांनो, की त्याची हाईट जी आहे बघ ते 3 राहते. कधी रे, जेव्हा डिस्प्लेसमेंट जो आहे तो किती होत असेल, 5 होत असेल. म्हणजे हाईट किती राहते, 3 राहते. कधी, डिस्प्लेसमेंट जेव्हा 5 युनिट होत असेल. डिस्प्लेसमेंट जेव्हा 5 युनिट होत असेल तेव्हा हाईट किती राईज करते त्याची, तर 3 युनिट असते. ओके, आणि आपल्याला काय दिलं, त्याची वाली स्पीड दिलेली आहे, किती दिले तर √10 मीटर पर सेकंड ऍज इट ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स. किती डिस्टन्स साठी दिले आहे स्पीड, तर यस इज इक्वल टू किती असेल रे, 5/3 मीटर असेल तर स्पीड किती असते म्हणते, √10. तर 5/3 मीटर डिस्टन्स साठी बाळांनो स्पीड किती आहे, √10 आहे अलॉंग द इन्क्लाइन. व्हॉट कॅन बी द पॉसिबल शेप ऑफ द ऑब्जेक्ट. आपल्याला सांगायचं काय आहे, की हा जो रोल करणारा ऑब्जेक्ट आहे त्याचा शेप कोणता राहणार बा. म्हणजेच बाळांनो तो काय आहे, रिंग आहे की डिस्क आहे की तो व्हील आहे किंवा तो काय सॉलिड स्फिअर आहे किंवा हॉलो स्फिअर आहे किंवा कोनिकल कोन आहे तो. तर बाळांनो या ऑब्जेक्टच्या काय डिसाइड करायचं, काय सांगायचं आपल्याला रे, शेप कोणता राहणार ते सांगायचं आहे. तर टू फाइंड काय काढायचंय, शेप, ऑब्जेक्टचा शेप हा कोणता आहे कसं माहित होते बाळांनो, तर तुम्हाला सांगतो रे, k²/r² ची व्हॅल्यू काढायची आपल्याला सोपी भाषेत. काऊन, तर बाळांनो तुम्ही जर बघितलं तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये, तर रोलिंग मोशन मध्ये आपण बघा रे लिनियर स्पीड आणि लिनियर एक्सलरेशनच्या डेरिव्हेशन पर्यंत मी शिकवलंय. बरोबर आहे. त्या समोर काही रिमार्क्स म्हणून दिलेल्या आहेत, त्यामध्ये बाळांनो k²/r² ची जर व्हॅल्यू किती राहत असेल रे, 2/5 राहत असेल तर सॉलिड स्फिअर राहणार हा. जर k²/r² ची व्हॅल्यू किती राहत असेल, 1 राहत असेल तर हा काय राहणार रे, काय राहणार, हा रिंग राहणार किंवा हॉलो सिलेंडर राहणार. त्याच्यानंतर बाळांनो जर k²/r² ची व्हॅल्यू 1/2 येत असेल तर त्याचा शेप कोणता राहणार ते पण आपल्याला आहे. ओके, तर ते रिमार्क्स मध्ये 3-4 पॉईंट दिलेले आहेत. तर त्यावरूनच आपल्याला काय समजाय, k²/r² ची आपण व्हॅल्यू काढणार, जेवढे येणार ते कोणासाठी असते बा, म्हणजेच तो झाला ऑब्जेक्टचा शेप किंवा त्या ऑब्जेक्ट कोणता आहे, तर काय राहणार, रिंग आहे किंवा काय आहे, डिस्क आहे किंवा हॉलो स्फिअर आहे, काय आहे ते समजणार आपल्याला. ओके चला बाळा, तो कसं काढणार आपल्याला माहित आहे, वी नो दॅट काय माहित आहे बाळांनो आपल्याला रे, तर v इज इक्वल टू √2gh डिवायडेड बाय 1 + k²/r². हा फॉर्म्युला शिकवलाय बाळांनो मी, डेरिव्हेशन सॉल्व्ह करून दिले ते रोलिंग मोशनचे त्यामध्ये. ओके चला रे, v इज इक्वल टू किती दिलं आपल्याला बाळांनो, बघा इथे सॉल्व्ह करतो याला. तर v इज इक्वल टू किती दिलंय, √10. कधी, जेव्हा डिस्टन्स किती राहते म्हणते 5/3, म्हणजे s ची व्हॅल्यू किती राहणार, 5/3 राहणार, तेव्हा v किती आहे, √10. म्हणजे √10 इज इक्वल टू अंडर रूट मध्ये कोणाची व्हॅल्यू घ्यायची आहे बाळांनो, 2g. 2 इंटू g ची व्हॅल्यू 10 घ्या, इंटू h किती आहे बाळांनो, h किती आहे रे, 3/5 आहे. बट h इज इक्वल टू s साइन थिटा होते का, बघा h इज इक्वल टू काय होते, s साइन थिटा होते. तर s साइन थिटा डिवायडेड बाय काय होणार बाळांनो, s आहे हा 5 नाही आहे, s साइन थिटा डिवाइड बाय काय आहे बाळांनो, 1 + k²/r². ओके चला काय करणार आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तर 10 इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट कॅन्सल आहे, यांचा बी होणार, तर काय होणार 2 × 10 म्हणजे 20 इंटू s ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे बाळांनो,
यस किती असते म्हणते 5/3. यस किती असते रे 5/3. डिस्प्लेसमेंट 5/3 असेल तेव्हा बाळांनो चला एच अपॉन एस म्हणजे काय होणार इम्प्लाइज दॅट याच्यावरून एच अपॉन एस इज इक्वल टू काय होणार तर साइन थिटा होणार. कसं होणार बघा या फॉर्म्युल्यावरून एच अपॉन एस ची व्हॅल्यू काय झाली साइन थिटा. तर साइन थिटा या ठिकाणी काय लिहू शकतो आपण 3/5. तर 3/5 डिवायडेड बाय काय होणार रे 1 प्लस k² ओके. चला आता काय करणार आहोत बाळांनो तर हा तिकड k ना 20 आपल्याला 1 प्लस k² हे काय झाले 2 झाले इथे झाले का 5 कॅन्सल 3 कॅन्सल आले किती ते 2 आले. हा डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस k²/r² इकडे आला तर काय होणार न्यूमरेटर मध्ये जाणार किंवा कॅन्सल करायच्या आधी याला असंच राहू द्या 10 आणि 20 ओके. चला काय करणार बाळांनो हा डिनॉमिनेटर जो इकडे आला 10 सोबत इंटू मध्ये येणार तर काय होणार बघा 10 इन ब्रॅकेट 1 प्लस k²/r² इज इक्वल टू बाळांनो काय राहिलेला रे 20 राहिलेला आहे फक्त कारण हे किती झाले 1 झालेला आहे तर इज इक्वल टू किती राहिला 20. बाळांनो हा 20 10 जो इंटू मध्ये इकडे आता डिवाइड मध्ये तर राहिला काय रे बघा 1 प्लस k²/r² इज इक्वल टू 20/10 इज इक्वल टू किती रे 2 ओके. वा बाळांनो राहिला काय मग 1 तिकडे प्लस मध्ये इकडे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस मध्ये राहिला काय k²/r² इज इक्वल टू 2 - 1 तर k²/r² इज इक्वल टू काय झाला बाळांनो 2 - 1 म्हणजे 1 आणि k²/r² ची व्हॅल्यू जर 1 येत असेल बाळांनो तर कोण राहणार मग तर शेप ऑफ द ऑब्जेक्ट काय राहणार बाळांनो हा कोण राहणार मग रिंग राहणार काय राहणार रिंग. हेन्स द ऑब्जेक्ट इज रिंग. रिंग म्हणजेच बाळांनो हॉलो स्फिअर और हॉलो स्फिअर ओके. चला बाळांनो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे तर सगळेचे सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले आहेत रे. चला बाळांनो सपोज तुम्हाला एखादा न्यूमेरिकल नाही समजत आहे किंवा सर याच लेवलचे न्यूमेरिकल्स तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये येतील का तर बाळांनो मी काही गोष्टी नेक्स्ट लेक्चर मध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपला चॅप्टर तर थेरी न्यूमेरिकल्स दोन्ही पण संपलेले आहेत ओके. बट बाळांनो याबद्दल विचारले जाणारे क्वेश्चन्स जे आहेत ते मी नेक्स्ट लेक्चर मध्ये शेअर करणार आहोत की कोणत्या प्रकारे न्यूमेरिकल विचारले जातात आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला थेरीवर क्वेश्चन विचारला जाणार याबद्दल मी बाळांनो तुम्हाला काय करणार आहोत रे शेअर करणार आहोत किंवा नेक्स्ट लेक्चरच घेणार आहोत या टॉपिक वर मी की इम्पॉर्टंट गोष्टी काय करायच्या किंवा काय करायच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला सो दॅट तुम्ही यावर चांगल्या प्रकारे आणि बेस्ट मार्क्स स्कोर करू शकले पाहिजे. त्यासाठी एक वेगळा लेक्चर घेऊन येणार आहोत. चला तोपर्यंत बाळांनो अभ्यास करायचा. थँक्यू सो मच.